अंबाजोगाईचे नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी हे सोमवारी दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेणार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाची निवडणूक अटीतटीची झाली. यामध्ये युवा नेते अक्षय मुंदडा यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला प्रत्युत्तर विरोधक देऊ शकले नाहीत. त्यामुळे अंबेजोगाई शहरातील जनतेने मुंदडा यांच्या बाजूने कौल दिला. यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी नंदुशेठ मुंदडा यांची निवड झाली. सोमवारी ते आपल्या निवासस्थानापासून राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मंडी बाजार, पाटील चौक, मंगळवार पेठ बसस्टँड समोरून ते नगरपालिकेच्या कार्यालयात जाणार आहेत. त्या ठिकाणी ते आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार घेतील. मात्र नगराध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर आगामी शहराच्या नगराध्यक्षाच्या समोर काय समस्या आहेत त्यापैकी आपण प्रमुख समस्यावर प्रकाश झोत टाकणार आहोत. नगर परिषदेच्या मार्फत आमदार नमिताताई मुंदडा यांनी तब्बल 200 पेक्षा जास्त कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना आणली. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. शहरामध्ये रस्ते झाले. मात्र यापेक्षाही महत्त्वाचं समस्या म्हणजे अंबेजोगाई शहरात सर्वात मोठी समस्या जी आज जाणू लागली आहे ती स्वच्छतेची आहे. मागील काही काळामध्ये स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटदाराने कंत्राटी कामगाराचा पगारही थकवला, त्यांचा PFही थकवला. त्यामुळे नगर परिषदेच्या CO यांनी संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यामुळे सध्या तो कंत्राटदार कार्यरत नाही. सध्या जे उपलब्ध कर्मचारी आहेत त्यामार्फत शहरामधील स्वच्छता केली जाते. मात्र शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छ परिसर दिसत आहे, घाण आहे, कचरा आहे. स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे आहेत त्या यंत्रणेवर सध्या स्वच्छता तसेच कचरा शहराबाहेर नेऊन टाकण्याचं काम करत आहेत. मात्र सर्वात मोठी समस्या ही स्वच्छतेची आहे. दुसरी बाब सध्याचा होणारा पाणी पुरवठा. शहरामध्ये 15 दिवसाला एकदा पाणी येते. पाण्याचं जर नियोजन आहे त्या परिस्थितीमध्ये करण्यात आलं तर कालावधी कमी होऊ शकतो. 8 ते 10 दिवसावर पाण्याची ही जी पाणी पुरवठा करण्याची प्रक्रिया आहे येऊ शकते. मात्र त्यामध्ये बदल करणे अपेक्षित आहे. तिसरी बाब म्हणजे अंबेजोगाई शहरामध्ये जे सार्वजनिक मुख्य रस्ते आहेत किंवा इतर अंतर्गत रस्त्यावर जी स्ट्रीट लाईट आहे त्या स्ट्रीट लाईटचाही प्रश्न आहे. आपण जर शुक्रवारी व इतर मोरेवाडी परिसराच्या ज्या मुख्य रस्त्यावर बाजार भरतो त्या ठिकाणी जी बल्ब बसवण्यात आले आहेत त्या मर्क्युरीचा प्रकाश पुरेसा नसल्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना सुद्धा आपली स्वतःची विद्युत यंत्रणा राबवावी लागते. याचा अर्थ स्ट्रीट लाईटची जी मर्क्युरी आहेत ती अत्यंत कमकुवत आहेत. ते प्रकाश जेवढा हवा तेवढा रस्त्यावर पडू शकत नाही. त्यामुळे स्वच्छता, पाणी पुरवठा आणि स्ट्रीट लाईट या 3 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. या 3ही यंत्रणेमध्ये जे कंत्राटदार आहेत गेली अनेक वर्षापासून एकच कंत्राटदाराला मुदतवाढ दिली जाते. या ठिकाणी नवीन कंत्राटदार देऊन यंत्रणा अत्यंत सक्षमपणे राबवणे आवश्यक आहे. आगामी नगराध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते नंदुशेठ मुंदडा या संदर्भात जनतेच्या हितासाठी
या संदर्भात आमूलाग्र बदल करतील अशी अंबेजोगाईकरांना अपेक्षा आहे.